नमस्कार मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षेचा PYQ ॲनालिसिसचं आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। यामध्ये आज आपण GS3 कव्हर करणार आहोत। यापूर्वी आपण पार्ट 1 कंप्लीट केला, त्यामध्ये 1 ते 50 प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत। ते जर तुम्ही बघितलेले नसतील तर ते आधी बघा आणि त्यानंतर हा पार्ट 2 चा व्हिडिओ बघा। यामध्ये आज आपण 51 पासून ते 100 पर्यंतचे प्रश्न बघणार आहोत। यापूर्वी आपण 2022, 2021, त्यानंतर 2019 याचे सगळे पेपर आपण अपलोड केलेले आहेत। 2020 चे पण पेपर अपलोड केलेले आहेत। 2020 मधला आपण GS3 आपण बघत आहोत। हा 2020 चा पेपर आहे। ए सेट आपण बघतोय मित्रांनो आणि 51 नंबरच्या प्रश्नापासून आपण सुरुवात करणार आहोत। आणि व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी मी तुम्हाला एक विनंती करतो की तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आधी तुम्ही व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांनाही तुम्ही शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग मित्रांनो आपल्या पहिल्या प्रश्नावर येऊ। 51 नंबरचा आपण प्रश्न बघतोय। खालीलपैकी कशामुळे भारतीय प्रसार माध्यमांना मूल्य नीतितत्वे जोपासण्यासाठी बळकटी मिळेल? असे कोणकोणते साधनं आहेत किंवा अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे जे मीडिया आहे भारतातलं त्या मीडियांना मूल्य आणि नीतितत्व जोपासण्यासाठी हातभार लागेल? तर आपण बघूयात आता वन बाय वन। मुद्रित व दृकश्राव्य माध्यमांनी आचारसंहितेचे पालन करावे, हा एक त्याच्यासाठी गोष्ट असू शकते। त्यानंतर जाहिराती प्रयोजित कार्यक्रमाची विशेष आचारसंहिता तयार करावी, त्यामुळे पण नीतितत्वे आणि मूल्य जपली जाऊ शकतील। नैतिक मूल्य पालनासाठी पोषक वातावरण तयार करावे, तर ही पण गोष्ट त्याच्यामध्ये येणारच आहे। आणि कॉर्पोरेट उद्योगांसाठी सामाजिक जबाबदारी बरोबरच नैतिक मूल्यांचे पण पालन करावे, असं जर आपण केलं तर काय होणार आहे? भारतातील प्रसार माध्यमांना मूल्य आणि नीतितत्व जोपासायला काय होणार आहे? सोयीस्कर होणार आहे। तर आपल्याला बरोबर विधानं विचारलेले आहेत आणि आपलं उत्तर असणार आहे वरीलपैकी सर्व विधानं बरोबर आहेत। आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की GS3 मध्ये जास्त प्रश्नांचे उत्तर हे ऑल ऑफ द अबव असतात, मग त्या अँगलने आपण विचार करायला हवा। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता एक पर्याय अचूक आहे? मी कोण आहे? क्वेश्चन मार्क। या प्रश्नात कोणत्या मूल्यांचा गर्भितार्थ आहे? असा प्रकारचा प्रश्न आहे। आता याचे जे उत्तर आहेत तुम्हाला यासाठी सोर्स जर बघितला आपण, त्याच्यासाठी सोर्स आहे तुमचं स्टेट बोर्ड, 11वीचं स्टेट बोर्ड आणि 12वीचं स्टेट बोर्ड, जो समाजशास्त्र सोशियोलॉजी आपण त्याला म्हणतो, समाजशास्त्राचं जे पुस्तक आहे ते तुम्ही वाचा। त्याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या कन्सेप्ट भेटून जातील। मूल्य, कुटुंब, समाज याविषयी सगळी माहिती तुम्हाला या समाजशास्त्र पुस्तकात भेटेल। तर या मूल्याचा गर्भितार्थ अर्थ काय होतो? मी कोण आहे असं जर आपण प्रश्न विचारला असेल तर हे कोणतं मूल्य असतात, कोणते व्हॅल्यूज असतात? हे युनिव्हर्सल व्हॅल्यूज असतात। त्याला आपण काय म्हणतो? वैश्विक मूल्य। म्हणजे 1 नंबर आपलं इथे उत्तर असणार आहे। ठीक आहे, चला पुढे जाऊयात। महाराष्ट्र शासनाच्या गो गर्ल गो या उपक्रमाचा उद्देश काय तो आपल्याला विचारलेला आहे। पहिलं, मुलींमध्ये तंदुरुस्ती आणि खेळाची आवड निर्माण व्हावी। यस, मुलींमध्ये चांगल्या सवयी निर्माण व्हाव्यात। आणि पुढे आहे, ग्रामीण आणि दुर्गम भागातील मुलींपर्यंत क्रीडा संस्कृती पोहोचावी। आणि आपल्याला चुकीचं विधान विचारलेलं आहे, म्हणजे हे सगळे विधान काय आहेत? बरोबर आहे, त्याच्यामुळे आपलं उत्तर असणार वरीलपैकी नाही। म्हणजे हे गो गर्ल गो जो उपक्रम आहे त्याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती हवी, मग अशा प्रकारचे प्रश्न आपण देऊ शकतो। जर गो गर्ल गो उपक्रम जर आपण बघितला तर तो महाराष्ट्र शासनाने 10 जानेवारी 2020 ला चालू केला होता। पुढे जाऊयात। पालकांना मासिक खर्च देण्याचे दायित्व मुलांवर कोणत्या कायद्यान्वये करण्यात आले? तर हा प्रश्न आपल्या GS2 मध्ये पण आहे मित्रांनो। GS2 मध्ये आपल्याला एक कायदा माहिती आहे की जो ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे, तर तोच कायदा याच्यामध्ये पण असणार आहे। तर तो कायदा आहे पालक आणि ज्येष्ठ नागरिक परिरक्षा कल्याण अधिनियम 2007। म्हणजे आपलं बरोबर विधान कोणते? फक्त ए विधान, ज्येष्ठ नागरिक 2016 हा कायदा नाही। निवृत्ती वेतन कायदाचा याच्यामध्ये काही संबंध येत नाही आणि वृद्धत्व वेतन कायदा हा पण याच्यामध्ये लागू होत नाही, म्हणजे याच्यामध्ये रिलेट होत नाही। आपलं उत्तर असणार आहे 1 नंबर। त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे आपला, खालीलपैकी कोणत्या वैशिष्ट्यासह युनिसेफ भारतात मुले आणि युवकांच्या हक्कांसाठी कार्यरत आहे? तर बघूयात आपण कोणकोणते वैशिष्ट्य आहेत युनिसेफचे। पहिलं, मुलांचे उत्तरजीवित्व आणि विकास, मूलभूत शिक्षण आणि स्त्री पुरुष समानता,
बाल संरक्षण, धोरण समर्थन आणि भागीदारी. तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. वरीलपैकी सर्व आपलं इथं उत्तर असणार आहे. पुढे आहे बाल गुन्हेगारासाठी भारतात पहिले बालग्राम म्हणजे रिमाइंड होम 1967 मध्ये कोणत्या राज्याने सुरू केलेले आहे. फॅक्च्युअल प्रश्न आहे, आपल्या अभ्यासाचा भाग आहे. हरियाणा या राज्याने ते सुरू केलं होतं सर्वप्रथम 1967 मध्ये. पुढचा प्रश्न आपण बघू. मानवी देह व्यापार करणाऱ्या पीडितांच्या संदर्भात खालीलपैकी कोणत्या संक्षिप्त नावाच्या योजनेचे प्रतिबंध, मुक्तता, पुनर्वसन व पुनरेकात्मिकीकरण हे घटक आहेत. आपल्याला एक योजना सांगायची जी की मानवी आणि देह व्यापार पीडितांच्या संदर्भात आहे. तर ती कोणती योजना असणार आहे बघा. उज्ज्वला नावाची जी योजना आहे, या उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत या सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे सी. पुढे खालीलपैकी कोणते विधान हे चुकीचे आहेत. चुकीचे विधान आपल्याला याच्यापैकी सांगायचे. बघूयात आता कशा कशा पद्धतीचे विधानं टाकलेले आहेत. पहिलं विधान आहे 4 ते 11 एप्रिल 2018 रोजी 38 सदस्य भारतीय युवा शिष्टमंडळाची नेपाळला भेट. 11 ते 13 एप्रिल 2018 पर्यंत 5 सदस्यीय भारतीय युवा शिष्टमंडळाची कंबोडियाला भेट. 1 ते 7 ऑक्टोबर 2018 पर्यंत 51 सदस्यांची पॅलेस्टाईन येथे पॅलेस्टियन युवा प्रतिनिधी मंडळाची भारत भेट. आणि 5 ते 12 डिसेंबर 2018 पर्यंत 15 सदस्यीय किर्गिझस्तान युवा प्रतिनिधी मंडळाची भारत भेट. तर आता हा त्यावेळेचा चालू घडामोडीचा प्रश्न आहे. चालू घडामोडी, कारण की हा पेपर होता 2020ला झालेला आणि त्या अनुषंगाने हा प्रश्न विचारलेला होता. तर हे जे युवा शिष्टमंडळ आहेत त्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये बघा, इंडियन यूथ डेलिगेशन किंवा त्याला यूथ डेलिगेशन असं म्हणतो. हे यूथ डेलिगेशन पाठवलेले होते. तर त्यावेळेचा तो करंट अफेअरचा प्रश्न असल्या कारणाने याचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर ते उत्तर द्यायचं, नाही तर तुम्ही स्किप करू शकता अशा प्रश्नांना. 58 नंबरचं उत्तर जर बघितलं आपण डी उत्तर आहे. म्हणजे हे जे डी नंबरचे विधान आहे हे फक्त इथं चुकीचं आहे. बाकीचे वरचे सगळे विधान आहेत काय आहेत बरोबर आहेत. आता या प्रश्नाचा पुढे भविष्यात काही उपयोग होणार नाही आपल्याला, त्याच्यामुळे याच्याकडे जास्त आपण लक्ष दिलं नाही पाहिजे. कारण की चालू घडामोडीचे प्रश्न हे त्याच काळापुरते ते मर्यादित असतात. तुम्हाला जे इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चन असणार आहे त्याचे मी डिटेल तुम्हाला ॲनालिसिस करून देणार आहे. त्याच्यामुळे काही प्रश्नांना आपण फक्त प्रश्न आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आहे. जे प्रश्न आपल्याला इम्पॉर्टंट आहेत त्याचं आपण डिटेल ॲनालिसिस घेणारच आहोत. 59 नंबरचा प्रश्न बघूयात. कोणत्या प्रयत्नांनी संरचनात्मक बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकते. कोणकोणते प्रयत्न करावे लागतील. आता संरचनात्मक बेरोजगारी म्हणजे त्याला आपण काय म्हणतो स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट. स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट कुठे घडून येते, शहरी भागामध्ये घडून येते. ठीक आहे, बघूयात आता वन बाय वन. पहिलं, पुनर्प्रशिक्षण देऊन आपण ते प्रयत्न म्हणजे बेरोजगारी कमी करू शकतो. नोकरीतील प्रशिक्षण म्हणजे स्किल तुम्हाला त्यांना प्रोव्हाइड करू शकतात. लोकांना व्यवसायदृष्ट्या लवचिक करणे. आणि त्यानंतर जर आपण बघितलं लोकांना वर्तमानातील रोजगार संरचना बदलण्यास प्रेरित करणे. आता हा जो डी नंबरचा ऑप्शन आहे तुम्ही इथं बघा, लोकांना वर्तमानपत्रातील रोजगार संरचना बदलण्यास प्रेरित करणे. याचा काही संबंध लागतो का आपल्या संरचनात्मक बेरोजगारीशी? काहीच लागत नाही. पहिला उपाय असू शकतो, दुसरा उपाय असू शकतो, तिसरा उपाय असू शकतो. डी नंबरचा उपाय हा असू शकत नाही ही संरचनात्मक बेरोजगारी कमी करण्यासाठी. म्हणजे आपलं उत्तर काय असणार ए, बी आणि सी. पुढचा प्रश्न आहे 1 लाख जीवित जन्मामागे माता मृत्यू दराचे प्रमाण 2014 पासून तर 2016 या कालावधीमध्ये कसे होते. तर बघूयात आता वन बाय वन. गुजरातमध्ये ते म्हणतायत 191 होतं, महाराष्ट्रामध्ये 61, पंजाबमध्ये 122, महाराष्ट्रामध्ये 61, हरियाणामध्ये 161 आणि गुजरातमध्ये 191. तर याचं उत्तर जर बघितलं तर आता हा कालावधी फार मोठा आहे. ठीक आहे, आणि आता तुम्ही अभ्यास करताय 2023च्या मेनचा, पण हा कालावधी त्या 2020च्या पेपरच्या अनुषंगाने 2014 ते 16पर्यंतचा विचारलेला होता. त्याच्यामुळे याचं उत्तर तुम्हाला आता येणं अपेक्षित आहे का? नाही. त्याच्यामुळे याचं उत्तर आपण डायरेक्टली देणार आहोत. याचं उत्तर आहे बी आणि सी. ठीक आहे, 2 नंबर. आता जर तुम्ही या प्रश्नावरून असं जर म्हणले की चला आता मी सगळ्या वर्षाचे माता मृत्यूदरांचे प्रमाण काढत बसतो, तर तुमचा इथे वेळही जाईल आणि तुम्हाला ते लक्षातही राहणार नाही. त्याच्यामुळे एक अंदाज घ्यायचा. अंदाज येऊन जर तुम्हाला उत्तर येत असेल किंवा 50-50% तुम्ही आणता येत असेल तर तशा पद्धतीचे प्रश्न आणायचे आणि मग त्याला टॅकल करायचं. नाहीतर मग सरळ तुम्ही स्किप केलं तरी चालतं. पुढचा प्रश्न, नीतिशास्त्रावरील भारतीय रचना आणि त्याचे वैशिष्ट्य यांच्या जोड्या लावायच्या आपल्याला. आता हा पण प्रश्न थोडा डिफिकल्ट आहे.
प्राचीन म्हणजे प्राचीनवर हा विचारलेला आहे प्रश्न. नीती वाक्य मरतम, नीती कल्पतरू, नीती शतकाम आणि कमंडकिया नीतिसारा. तर हे जे साहित्य आहेत नीतिशास्त्रावरचे, तर त्याचे वैशिष्ट्य काय हे आपल्याला सांगायचं आहे. तर आपण डायरेक्टली उत्तर देणार आहोत. नीतिवाक्य मरतम हे राज्य नीतिशास्त्राचे काय आहेत, माधुर्य आहे. नीतिकल्पतरू हे काय, राजा भोजचे विशेष गुणदर्शन याच्यामध्ये दिलेलं आहे. नंतर नीतिशतकाममध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे भारतृहरीचे नीतिशास्त्रावरील 100वे चरण म्हणजे नीतिशतकार काम. त्यानंतर कमंडकिया नीतिसारा यामध्ये 700 इसवी सन 700 ते 750 मधील संस्कृत काम याचा उल्लेख याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजे आपले इथे उत्तर असणार आहे 4 नंबर. त्यानंतर भारतातील खालीलपैकी कोणत्या जमातीमध्ये कुल संघटना किंवा कुल संस्था आढळते. तर कुल संघटना जी आहे ती कोलाम जमातीमध्ये आढळते. आता हा प्रश्न जो आहे आपला आदिवासी या घटकावर आहे. HR चा प्रश्न आहे हा, आदिवासी घटकावर HR मधला. पुढचा प्रश्न बघूयात. याचं उत्तर आपण 4 नंबर दिले. ठीक आहे. 63 नंबरचा प्रश्न. मातोश्री वृद्धाश्रम ही योजना शासन निर्णय 17 नोव्हेंबर 1994 अन्वये स्वयंसेवी संस्थांमार्फत सुरू करण्यात आली. आपल्याला काय सांगायचं आहे, बरोबर विधान सांगायचं आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. आपण आत्ता मागचा एक क्वेश्चन घेतला होता, तिथं बघितलं होतं की 1995 मध्ये हा सुरू झालेला आहे. त्यानंतर या योजनेअंतर्गत राज्यात 34 मातोश्री वृद्धाश्रम या विना अनुदान तत्वावर सुरू करण्यात आले. तर हे पण विधान चुकीचं, इथं 34च्या जागेवर 24 पाहिजे होतं. प्रत्येक मातोश्री वृद्धाश्रमाची मान्य संख्या ही 200 इतकी आहे, हे पण चुकीचं आहे. इथे 100 आकडा पाहिजे होता, 100 इतकी संख्या असावी. आणि D नंबरचे विधान जर बघितलं, यामध्ये प्रवेश घेण्यासाठी ज्या ज्येष्ठ नागरिकांचे स्वतःचे वार्षिक उत्पन्न हे 12,000पेक्षा जास्त, त्यांच्याकडून प्रतिमाह 500 रुपये शुल्क आकारून प्रवेश देण्यात येतो. तर हे विधान बरोबर आहे. त्यांच्याकडून 500 रुपये घेतले जातात ज्या ज्येष्ठ नागरिकांचं वार्षिक उत्पन्न हे 12,000पेक्षा जास्त आहे त्यांच्याकडून. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, 4 नंबर. पुढे राष्ट्रीय सेवा योजना युवक विकासाचा कार्यक्रम म्हणून कोणत्या राष्ट्रीय नेत्यांच्या आदर्शातून प्रेरित झालेले आहे. ही जी योजना आहे राष्ट्रीय सेवा योजना युवक विकास कार्यक्रम, तर ही योजना महात्मा गांधी यांच्यापासून प्रेरित आहे. 3 नंबर आपले इथे उत्तर असणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने राज्यातील आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रातील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी कोणत्या केंद्राची स्थापना केलेली आहे. कोणतं केंद्र आहे की जे अतिकुपोषित बालकांसाठी सुरू करण्यात आलेलं आहे. बरोबर विधान आपल्याला सांगायचं आहे. शिशु स्वागत केंद्र, नव तेजस्विनी केंद्र, उमेद अभियान केंद्र आणि ग्राम बाल विकास केंद्र. ग्राम बाल विकास केंद्र हे त्याचं नाव आहे. आपलं उत्तर असणार आहे फक्त D. त्यानंतर निर्भया फंड अंतर्गत कोणत्या योजना अंमलात आणल्या जातात. निर्भया फंड जर आपण बघितलं, या अंतर्गत 1 स्टॉप सेंटर येतं, महिला हेल्पलाईन येते, महिला पोलीस स्वयंसेवक येतात, स्वदारगृह याच्या अंतर्गत येत नाही. हे एक वसतिगृहासाठी आहे स्वदारगृह योजना, त्याच्यामुळे ती याच्यामध्ये येत नाही. A, B आणि C हे याच्यामध्ये यायला हवं. 2 नंबर आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बेरोजगारीवर आहे. बेरोजगारी निश्चित करण्यासाठी 3 आधारभूत तत्व कोणकोणती आहेत. पहिलं, व्यक्तीमध्ये काम करण्याची क्षमता असली पाहिजे. यस, त्यामध्ये ॲबिलिटी टू वर्क असलं पाहिजे. व्यक्तीला काम करण्याची इच्छा पण असली पाहिजे. जर इच्छाच नसली तर ते काय कामाचं. त्याच्यामुळे इच्छा पण असली पाहिजे. काम शोधण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि D नंबरचे विधान, व्यक्तीला आपोआप काम मिळाले पाहिजे. हे आधारभूत तत्व असणार आहे का, आपोआप काम मिळालं पाहिजे, त्याने काही प्रयत्न केला पाहिजे, त्याची इच्छा पण असली पाहिजे, त्याने प्रयत्न पण केला पाहिजे. हे काही तत्व आहेत. म्हणजे पहिले जे 3 आहेत ते त्याचे तत्व आहेत, पण D नंबरचं विधान त्याचं नसणार आहे, कारण की इथं चुकीचं विधान विचारलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, फक्त D. फक्त D हे आपलं चुकीचं असणार आहे. 68 नंबरचा प्रश्न आपण बघतोय. खालीलपैकी कोणते विधान हे बरोबर नाहीत. पहिलं विधान, भारतातील 42% विवाहित महिला विवाहांच्या वेळी बालवधू होत्या. 42% महिला असं म्हणतात ते की त्यावेळेस बालवधू होत्या. जर हे विधान जर आपण बघितलं तर जिल्हा माहिती व्यवस्था
शिक्षण 3 नुसार. आता आपल्याला हा फॅक्च्युअल डेटा आपल्याला समजा माहिती नाही. पुढे जगातील 3 बालवधूंपैकी 1 बालिका ही भारतातली आहे युनिसेफनुसार. भारतात 45 लाखापेक्षा अधिक मुलींचे वय हे 15च्या आतील विवाहित माता आहेत. म्हणजे 45 लाखापेक्षा अधिक मुली ज्या आहेत त्या वयवर्ष 15च्या आतील विवाहित माता आहेत जनगणना 2011 नुसार. भारतात यापूर्वी कधीही नव्हे इतके लिंग गुणोत्तर प्रमाण कमी होते. दर 1000 बालिकांचे प्रमाण 914 होते जनगणनेनुसार. आता मला सांगा, तुम्हाला समजा वरचे तिन्ही विधानं माहिती नाही आहेत. ठीक आहे, वरचे तिन्ही विधानं माहिती नाही आहेत, त्याच्याबद्दल तुम्हाला काहीच आयडिया नाही आहे. पण जर तुम्ही डी नंबरचं विधान वाचलं आणि ते इथे म्हणतायत की जनगणना 2011 नुसार बालिकांचे प्रमाण, म्हणजेच आपल्याला इथं काय म्हणायचं आहे, बाललिंग गुणोत्तर, लिंग गुणोत्तर ते इथे म्हणताय आणि तिथं आकडा दिला आहे त्यांनी 914. तर आपल्याला बाललिंग गुणोत्तर माहिती आहे किती आहे भारताचं, ते किती आहे 919 आहे. 919 आहे, इथं 914 म्हणतात. त्याच्यामुळे डीला तर आधी तुम्ही काय करणार आहे, चुकीचं ठरवणार आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे, चुकीचं सांगा. मग डी कुठं कुठं दिसतंय तुम्हाला, इथं दिसतंय आणि इथं दिसतंय. ठीक आहे, मग आपण जर सी आणि डीचा जर विचार केला तर सीचा जर विचार केला तर 15 लाखापेक्षा अधिक मुली ह्या 15च्या आतील विवाहित माता असू शकतात, असा एक गेस लावू शकतो आपण. त्याच्यामुळे सीला इथं बरोबर घेतलं आपण तर 4 ऑप्शन हा इलिमिनेट होऊन जातो. आपलं उत्तर येतं 3 नंबर. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एकच गोष्ट माहिती पाहिजे, भारताचं बाललिंग गुणोत्तर म्हणजे चाइल्ड सेक्स रेशो तुम्हाला माहिती पाहिजे, जो आहे 919. तर महाराष्ट्राचा बाललिंग गुणोत्तर किती आहे, बाललिंग गुणोत्तर किती आहे याचं तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांगा, कॉमेंट सेक्शनमध्ये की महाराष्ट्राचं बाललिंग गुणोत्तर किती आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता पर्याय हा चुकीचा आहे, म्हणजे बरोबर नाही आपल्याला सांगायचं आहे. आशा कार्यक्रम सर्वप्रथम 2006 मध्ये कोणत्या कमाल केंद्रित राज्यामध्ये सुरू करण्यात आला. ऑलरेडी आपल्याला माहिती आहे आशा हे कशाच्या अंतर्गत काम करते, नॅशनल रूरल हेल्थ मिशनच्या अंतर्गत काम करते आशा स्वयंसेविका. तर 2006 मध्ये जर आपण बघितलं तर कोणत्या राज्यामध्ये ती सुरू करण्यात आली होती, तर 69चं उत्तर असणार आहे आपलं महाराष्ट्र. पुढे, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाहीत, परत चुकीचं विधान आपल्याला सांगायचं आहे. स्वच्छता पंधरवडा आपल्यावर त्याच्यावर विचारलेला आहे. 1 ते 15 ऑगस्ट 2018 मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत साजरा करण्यात आला. 2020च्या अँगलने जर आपण विचार केला तर त्यावेळेचं हे करंट अफेअर्सचा प्रश्न होता. हा परिक्रमामध्ये किंवा त्यावेळेच्या एखाद्या चालू घडामोडीच्या मासिकामध्ये हे दिलेलं असणार आहे की स्वच्छता पंधरवडा हा कोणत्या तारखेला सेलिब्रेट करण्यात आला होता. तर तो 1 ते 15 ऑगस्टमध्ये करण्यात आला होता आणि त्यावेळेस ते स्वच्छ भारत मिशन वगैरे पण चालू होतं. त्यानंतर म्हणजे त्याच्यामुळं 1 नंबरचं विधान आहे बरोबर आहे. त्यानंतर 31 नोव्हेंबर 2018 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन राष्ट्रीय ऐक्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की 31 नोव्हेंबर नसून इथं काय पाहिजे होतं, 31 ऑक्टोबर पाहिजे होतं. त्याच्यामुळे बी नंबरचं विधान चुकलेलं आहे. त्यानंतर पुढचं विधान, राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2019 मध्ये बी द व्हॉइस ऑफ न्यू इंडिया या विषयावर आयोजित करण्यात आली होती. ठीक आहे, हा अभ्यासाचा भाग आहे. तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की बी नंबरचं विधान हे कसं आहे 100% चुकीचं आहे. तर इथं बी दिसतंय आणि इथं बी दिसतंय. ए तर आपल्याला माहिती आहे बरोबर आहे, त्याच्यामुळे इथे येणार नाही हे, आणि 4 नंबरचं पण विधान येणार नाही कारण की ए आपलं काय आहे बरोबर असणार आहे 100%. तर आपण काय करू, सीला पण सोबत घेऊन जाऊ, सीला पण बरोबर ठेवू आणि आपलं उत्तर देऊ बी. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे 1 नंबर. फक्त बी नंबरचं विधान जे आहे ते चुकीचं आहे. म्हणजे बी द व्हॉइस ऑफ न्यू इंडिया हा जो विषय होता राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाचा तर तो बरोबर होता. त्यावेळेचा हा चालू घडामोडीवरचा प्रश्न आहे. पुढे, समग्र शिक्षा योजना डॅशच्या एकात्मकतेवर भर देते. कशावर भर देत असते समग्र शिक्षा योजना? पहिलं विधान, शिक्षक आणि प्रशिक्षण, शिक्षक आणि प्रशिक्षण, शिक्षक आणि तंत्रज्ञान, शिक्षक आणि समुदाय, शिक्षक आणि शाळा. तर समग्र शिक्षा ही कशावर भर देत असते? टीचिंग आणि टेक्नॉलॉजी, टीचर्स आणि टेक्नॉलॉजी, शिक्षक आणि तंत्रज्ञानावर ही भर देत असते. पुढे, केंद्र शासनाच्या आधिपत्याखालील राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था महिलांना कौशल्य प्रशिक्षण
डॅश डॅश आणि डॅश डॅशद्वारे देते. महिलांना प्रशिक्षण द्यायचं आहे तर ते कशाच्या थ्रू दिलं जातं, ते दिलं जातं CTS आणि CITS, म्हणजे 1 नंबर इथं आपलं ऑप्शन असणार. ठीक आहे. आता हे CTS काय आहे, CTSलाच आपण म्हणतो क्राफ्ट क्राफ्ट्स ट्रेनिंग स्कीम असं आपण त्याला म्हणतो. आणि CITS म्हणलं तर काय, क्राफ्ट्स इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग स्कीम असं त्याला आपण म्हणतो. तर ह्या 2 योजनेच्या अंतर्गत महिलांना काय केलं जातं, कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. आपल्याला माहीत असेल की महिला हे क्राफ्ट्स वगैरे जास्त बनवतात, तर त्यावरून तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. पुढे, जागतिकीकरणामुळे शिक्षणासमोर उभारलेले आव्हानं आपल्याला सांगायचे आहेत. म्हणजेच आपल्याला चॅलेंजेस सांगायचे बिफोर एज्युकेशन ड्यू टू ग्लोबलायझेशन. ग्लोबलायझेशनमुळे काय काय आव्हानं निर्माण झालेले आहेत. पहिलं, संस्थांची पुनर्रचना हा एक महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. रिकन्स्ट्रक्शन ऑफ इन्स्टिट्यूट, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट आपल्याकडे जास्त आलेले आहेत आता ग्लोबलायझेशनमुळे. इंटरनॅशनल स्कूल्सचा पण आता शिरकाव झालेला आहे. स्पर्धेत वाढ झालेली आहे, यस 100%. अभ्यासक्रम पुनर्रचना करावं लागतं, त्यांच्या पद्धतीने आपल्याला अभ्यासक्रमामध्ये बदल करावा लागतो. परीक्षा पद्धतीमध्ये पण बदल करावे लागतात. इंटरनॅशनल लेवलला जे काही होत असतं शिक्षण पद्धती, ती शिक्षण पद्धती आपल्याला इथे फॉलो करावी लागते. म्हणजे इथं जर आपण उत्तर बघितलं तर वरीलपैकी सर्व हे आपलं उत्तर असणार आहे. हे सगळे काय आहेत, जागतिकीकरणामुळे शिक्षणासमोर उभे राहिलेले आव्हानं आहेत. पुढे आहे कौशल्य विकास आणि उद्योग मंत्रालय हा शासन योजनेच्या अंतर्गत धोरणाचा भाग डॅश डॅशच्या बाबतीत आहे. आता कौशल्य विकास आणि उद्योग मंत्रालय असा शब्द जर बघितला तर तो कशाच्या अंतर्गत आहे, सबका साथ सबका विकास या संदर्भात तो येतो. इथे मेक इन इंडियाचं काही काम नाही असणार, जनधन योजना नसणार, ती जनधन योजना इन्क्लुजनसाठी आहे. आणि युवा विकास योजना पण इथे नसणार. म्हणजे अंतर्गत धोरणाचा कोणाचा भाग येतो, सबका साथ सबका विकासाच्या धोरणाचा भाग आहे. पुढे दीक्षा नावाची योजना ही डॅश डॅश आहे. दीक्षा ही स्कीम कशासाठी आहे, कोणासाठी आहे, जर आपण बघितलं तर दीक्षा योजना ही आहे नॅशनल डिजिटल प्लॅटफॉर्म फॉर टीचरसाठी ही आहे. शिक्षकांसाठी राष्ट्रीय स्तरावर डिजिटल व्यासपीठ म्हणून ते उपलब्ध करून देण्यात आलेले दिशा योजना आपल्या अभ्यासाचा भाग येतो. खालीलपैकी कोणती सामाजिक कल्याण योजना केंद्र सरकार पुरस्कृत आहे. आपल्याला माहिती आहे की 3 प्रकारच्या योजना असतात, केंद्र पुरस्कृत, त्यानंतर केंद्रीय योजना आणि राज्य योजना. त्या पद्धतीने तर केंद्रीय म्हणजेच केंद्र सरकार पुरस्कृत योजना कोणती खालीलपैकी, ती पण सामाजिक कल्याण योजना म्हणून ती ओळखली जाते. ती कोणती ते आपल्याला शोधायची आहे. ठीक आहे. पहिलं, सैनिकी शाळेत शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता ही त्याच्यामध्ये नाही आहे. त्याच्यानंतर VJNT SBC आणि OBC विद्यार्थ्यांना वाहन प्रशिक्षण देणं हे पण एक केंद्र पुरस्कृत नाही आहे. शैक्षणिक कर्ज योजना त्याला आपण म्हणतो एज्युकेशन लोन स्कीम ही त्याच्यामध्ये येते C नंबर. आणि VJNT विशेष मागास प्रवर्गातील आणि इयत्ता 5वी ते 7वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती पण या केंद्र सरकार पुरस्कृत नाही आहे. फक्त यातली कोणती योजना आहे, एज्युकेशन लोन स्कीम, म्हणजे C नंबर, म्हणजे 3 नंबर आपल्या इथे उत्तर असणार आहे. ही फक्त केंद्र पुरस्कृत आहे. पुढे, प्राथमिक शिक्षकांनी विकसित केलेले साहित्य डॅश डॅशवर अपलोड होईल. आता हे साहित्य जे निर्माण करण्यात आलं ते त्याच्यासाठी कोणता प्लॅटफॉर्म आहे, तर पहिला ऑप्शन आहे व्हॉट्सअप ग्रुप्स ऑफ टेक्नोसॅव्ही, त्यानंतर मित्रा, मोबाईल हँडसेट की इंटरॅक्टिव्ह बोर्ड. तर कशाच्या माध्यमातून ते अपलोड करण्यात येणार आहे, तर ते मित्राच्या माध्यमातून. मित्रा नावाचं एक पोर्टल असेल त्याच्या माध्यमातून. पुढे, देशातील कौशल्याधिष्ठित कामगारांच्या मागण्या आणि पुरवठ्यांची जुळवणी करणाऱ्या प्रवेशद्वाराचे कार्य कोण करते. कौशल्यधारित कामगारांच्या मागणीचा आणि पुरवठ्यांचा, म्हणजे जे काही स्किल्ड वर्कर आहेत त्यांचा सप्लाय आणि डिमांड याबद्दल प्रवेशद्वाराचे कार्य कोण करतं, म्हणजे त्यांच्यावर देखरेख किंवा त्यांच्यावर नियमन करण्याचा अधिकार कोणाला आहे. ऑप्शन बघूयात. श्रम बाजार माहिती प्रणाली, राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषद, राष्ट्रीय कौशल्य संशोधन विभाग की राष्ट्रीय कौशल्य विकास सहकार. या बाबतीत जी माहिती आहे ती कोणाकडे असते, लेबर मार्केट इन्फॉर्मेशन सिस्टीम. लेबर मार्केट इन्फॉर्मेशन सिस्टीम 1 नंबरचा ऑप्शन इथे असणार आहे.
की ज्याच्याकडे कामगारांच्या मागणी व पुरवठ्यांची माहिती असते. पुढे गौरा देवी कन्याधन अनुदान योजना डॅश डॅश या राज्याची आहे. एखाद्या राज्याची एखादी जर योजना असेल जी की फार फेमस असेल तर ती पण आपल्याला विचारली जाते. तर आता तुम्हाला नुकतेच माहिती असेल की एक योजना आहे ती सध्या चर्चेत आहे, लाडली बहना योजना. तर ही योजना तुम्ही चांगली करून जा 2023च्या विद्यार्थ्यांनी. लाडली बहना योजना ही जर बघितली आपण तर ही कोणाची आहे? मध्य प्रदेश या राज्याची आहे, मध्य प्रदेश. तर आपल्याला काय विचारलेलं आहे? गौरा देवी कन्याधन अनुदान योजना. तर याचं उत्तर जर आपण बघितलं ते येतं उत्तराखंड या राज्याची ही योजना आहे. पुढे भारतीय संविधानाच्या कितव्या परिशिष्टात राज्यसूचीचा समावेश करण्यात आलेला आहे? आपल्याला माहिती आहे राज्यसूची, केंद्रसूची, समवर्ती सूची यांचा जो उल्लेख आहे तो 7व्या परिशिष्टामध्ये करण्यात आलेला आहे. पुढे द्विलक्षी अभ्यासक्रम योजना 12वीच्या विद्यार्थ्यांना डॅश डॅशसाठी तयार करते. कशासाठी तयार करते द्विलक्षी अभ्यासक्रम? तर जर आपण ऑप्शन बघितले व्यावसायिक शिक्षणासाठी, स्वयंरोजगारासाठी आणि उच्च शिक्षणासाठी, म्हणजे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. वरीलपैकी सर्व हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढे शालेय व्यवस्थापनास खालील कार्य करण्यास RTE 2009 ने शिफारस केली आहे. म्हणजे शालेय व्यवस्थापनास खालील कार्य करण्यास RTE ने शिफारस केलेली आहे. कोणकोणते कामं करतं? शालेय व्यवस्थापन समिती. आपल्याला माहीत असेल की आपण जेव्हा RTI घेतला होता GS2 मध्ये 2009चा कायदा, त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं त्यामध्ये एक संस्था आपण स्थापन करू शकतो किंवा समिती स्थापन करू शकतो, त्याला आपण म्हणतो शालेय व्यवस्थापन समिती. तिचं काम कशा पद्धतीने चालतं, त्याच्यामध्ये कोण सदस्य असतात हे सगळं डिटेल आपण ऑलरेडी घेतलेलं आहे. आता आपल्याला इथे काय बघायचं आहे? कार्य बघायचं आहे. पहिलं शालेय कामकाजावर देखरेख ठेवणे हे त्याच्यामध्ये येतं. शालेय विकासाचे नियोजन करणे आणि शिफारस करणे हे पण शालेय व्यवस्थापन समितीमध्ये येतं. प्राप्त अनुदानाच्या उपयोगावर देखरेख ठेवणे आणि इतर विहित कार्य सुरू ठेवणे या सगळ्या गोष्टी या शालेय व्यवस्थापन समिती बघत असतं. त्याच्यामुळे ऑल ऑफ द याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे एका योजनेवर, माझी कन्या भाग्यश्री या सुधारित योजनेमुळे खालीलपैकी कोणती योजना बंद करण्यात आलेली आहे? प्रधानमंत्री जनधन योजनेचा काही इथे संबंध येणार नाही. ठीक आहे, याचं उत्तर असणार आहे बेटी बचाओ बेटी पढाओ. सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक याचा काही संबंध नाही. मनोधैर्य योजनेचा पण इथे काही संबंध येणार नाही. पुढचा प्रश्न आपण बघूयात. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019 नुसार बाल शिक्षण आणि संगोपनाच्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि अध्यापन शास्त्रीय आराखडा तयार करण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाला दिलेली आहे? तर ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की बाल शिक्षण आणि बाकीचा जो अभ्यासक्रम तयार करण्याचा जो काही फ्रेमवर्कचा आराखडा तयार करण्याची जी जबाबदारी असते ती कोणाकडे असते? NCERTकडे असते. NCERTकडे. म्हणजे आपलं उत्तर असणार इथे 2 नंबर. त्यानंतर आहे राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळ डॅश डॅश काय करेल? तर बघूयात आपण. राष्ट्रीय योग्यता रचना व्यवस्थापन, राष्ट्रीय कौशल्य विकास निधी निर्मिती, आभासी कौशल्य विकास स्रोत जाळे आणि राष्ट्रीय कौशल्य यादी स्थापना. त्याचं उत्तर आहे सगळ्या गोष्टी या काय करणार आहेत? हे राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ करणार. त्यालाच आपण काय म्हणतो? NSDM. आपण यामध्ये आपण मागच NSDC बघितलं होतं, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. आणि हा कशाबद्दल प्रश्न आहे? मिशनवर प्रश्न आहे, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशनवर. ठीक आहे, त्याचं हे सगळे काय आहेत ह्या गोष्टी त्याच्या अंतर्गत येतात. पुढे बालकांच्या हक्कात मोफत आणि सक्तीचे शिक्षण कायदा 2009 म्हणजे RTE 2009वर हा प्रश्न आहे. सक्तीचे शिक्षण म्हणजे संबंधित शासनाचे बंधन डॅश डॅशच्या साठी आहे. आता हे बंधन कोणासाठी ते बघूयात आपण. म्हणजे पालकांवर आहे की सरकारवर आहे की कोणावर आहे ते बघूयात. पहिलं 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत प्राथमिक शिक्षण पुरवणं हे त्याच्या अंतर्गत येतं. 6 ते 14 वयोगटातील बालकास सक्तीचे प्रवेश आणि उपस्थिती आणि प्राथमिक शिक्षण पूर्ततांची खात्री देणे हे पण त्याच्यामध्ये येतं. बालक दुर्बल घटकातील आहे याची खात्री करणे हे त्याचं काम नाही आहे. शालेय इमारत, शिक्षक, कर्मचारी आणि अध्यापन साहित्यांसह पायाभूत सुविधा देणे. शालेय इमारत, शिक्षक, कर्मचारी, अध्ययन साहित्यांसह पायाभूत सुविधा देण्याचं काम हे RTEच्या अंतर्गत नाही आहे.
त्याच्यामुळे ए आणि बी हे त्याच्यामध्ये असायला हवं फक्त 3 नंबर. RTE कायद्याचा तेवढाच फक्त काय रोल आहे. पुढे माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजनेची अंमलबजावणी ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न डॅश डॅश आहे त्यांच्यासाठी आहे. सरळ सरळ प्रश्न विचारलेला आहे की कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न किती पाहिजे की ज्यांना मग माझी कन्या भाग्यश्री योजना ही लागू होणार आहे. तर त्याचं उत्तर जर बघितलं आपण 7.5 किंवा 7.50 लाख रुपये ज्यांचं वार्षिक उत्पन्न असेल त्या कुटुंबासाठी ही योजना असणार आहे. पुढे आहे उच्च शिक्षणातील राष्ट्रीय ज्ञान आयोग डॅश डॅशवर भर देतो. म्हणजे हा नॅशनल नॉलेज कमिशन याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि हा नेहमी प्रश्न विचारला जातो नॅशनल नॉलेज कमिशनवर. तर याने कशावर भर दिलेला आहे तर बघूयात आपण. पहिलं ऑप्शन आहे एक्सपान्शन, त्यानंतर एक्सपान्शन, उत्कृष्टता, समावेशकता आणि राष्ट्रीय विद्यापीठे या सगळ्या गोष्टीवर त्यांनी लक्ष दिलेलं आहे नॅशनल नॉलेज कमिशनवर. आता माझा प्रश्न असा आहे की नॅशनल नॉलेज कमिशनचे जे पहिले अध्यक्ष होते ते कोण होते हे तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आता यापूर्वी आपले 2022, 2021, 2019 असे भरपूर पेपर आपण ऑलरेडी कवर केलेले आहेत. तर ते जर तुम्ही व्हिडिओ बघितलेले असतील तर तुम्हाला ह्या प्रश्नाचं पण उत्तर त्यातच भेटून जाईल. त्याच्यामुळे आपण याचं उत्तर सांगणार नाही आहे, तुम्ही हे कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. पुढे विविध स्थानिक बोली भाषा बोलणाऱ्या शिक्षकांना भाड्याने घ्यावे अशी शिफारस राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019ने कोणासाठी केलेली आहे? मुलींच्या शिक्षणासाठी, अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय मुलांच्या शिक्षणासाठी, अल्पसंख्याक समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी की शहरी गरीब कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी? तर याचं 89चं जर आपण उत्तर बघितलं तर हे आहे अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय मुलांच्या शिक्षणासाठी ही काय करण्यात येणार, स्थानिक बोली भाषेतून त्यांना शिक्षण देण्यात यावं असं त्यांच्यासाठी हे ठेवलेलं आहे. पुढील कोणती शैक्षणिक संस्था 2017च्या रँकिंगमध्ये गुणानुक्रमानुसार संपूर्ण भारतात सर्वश्रेष्ठ घोषित करण्यात आलेली आहे? तर हा आपला कशाचा भाग आहे, चालू घडामोडीचा भाग आहे. आता जे विद्यार्थी 2023च्या मेन्सला असतील त्यांनी काय करायचं की 2023 मधले जे रिपोर्ट असणार आहेत, ठीक आहे, एज्युकेशनच्या बाबतीत ते तुम्ही सगळ्यात चांगले करून ठेवायचे. जे रँकिंग असतात, QS रँकिंग असेल किंवा NIRFची रँकिंग असेल तर त्या सगळ्या तुम्ही चांगल्या करून ठेवायच्या. त्यामध्ये जर बघितलं संपूर्ण भारतात सर्वोत्कृष्ट घोषित झालेलं संस्था कोणती आहे तर तिचं उत्तर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर, कर्नाटका. तर भरपूर वेळा हीच संस्था ही टॉपला असते. तर याचं उत्तर असणार आहे 3 नंबर. पुढचा प्रश्न, कोणत्या शिक्षणात वैयक्तिक सृजनशीलता, ज्ञान, कौशल्य या दोन्हीच्या उपाययोजनाची अत्यावश्यकता असते? कोणतं असं शिक्षण आहे ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी कामी येतात, ज्ञान पण, कौशल्य पण, सृजनशीलता पण म्हणजे क्रिएटिव्हिटी पण त्याच्यामध्ये कामा येत असते? तर कोणतं शिक्षण बघूयात आपण ते. पहिलं ऑप्शन आहे प्रौढ, स्त्री, शिक्षक आणि तांत्रिक. तर त्याला आपण टेक्निकल असं म्हणू. टेक्निकलमध्ये क्रिएटिव्ह माइंडची गरज असते. 4 नंबर आपले इथं उत्तर असणार आहे. पुढे प्रौढ शिक्षण अध्ययन प्रवेशाच्या सुधारणेसाठी भारताने भरपूर प्रमाणात प्रगती केली आहे या संबंधित अलीकडील पुढाकार डॅश डॅशने घेतला आहे. आता प्रौढ शिक्षणाबद्दलचा मुद्दा आहे आणि अध्ययन प्रवेशाबद्दल म्हणजे प्रौढ शिक्षणावरच हे बोलता येत विशेष करून. तर राष्ट्रीय साक्षरता मंडळ याच्यामध्ये नसणार, साक्षर भारत नाही आहे, सर्व शिक्षा अभियान तर नाहीच आहे आणि पढना लिखना अभियान हे त्याच्या अंतर्गत येतं. तर याने तो पुढाकार घेतलेला आहे. पुढे स्वामी विवेकानंद आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या शैक्षणिक विचारांचा अभ्यास केला असता या खालीलपैकी कोणत्या बाबतीत त्यांचे विचार कसे आहेत, साम्य आढळून आलेलं आहे त्यांच्या विचारामध्ये? चारित्र्य निर्मिती. आता बघूयात आपण 1 बाय 1. चारित्र्य निर्मिती 1 नंबरचा ऑप्शन आहे. शिक्षण आणि जीवन यांचा संबंध, चारित्र्य निर्मिती, शिक्षण योजना, अध्यापन योजना, शिक्षण म्हणजे आत्मानुभूती, नैसर्गिक विकास म्हणजे स्वातंत्र्य, निसर्ग सानिध्य. तर निसर्ग सानिध्य हे दोघांच्या पण विचारामध्ये होतं, आत्मानुभूती हे दोघांच्या विचारांमध्ये होतं. ई आणि जी तर 100% आपल्याला माहिती आहे. ई आणि जी कुठे दिसतंय बघा सोबत, 2 ठिकाणी दिसतंय तुम्हाला, ठीक आहे, ई आणि जी. त्यानंतर
ई आणि जी झाल्याच्यानंतर आता हे वरचे दोन तर आपण आधी इलिमिनेट करून टाकू. आता राहते आपल्याला फ चेक करायचं आहे, एफ चेक करायचं आहे. नैसर्गिक विकास व स्वातंत्र्य हे त्यांच्यामध्ये पण दोघांमध्ये साम्य होतं. नैसर्गिक विकास म्हणजे नॅचरल डेव्हलपमेंटवर त्यांचा भर होता आणि स्वातंत्र्यावर पण त्यांचा भर होता. म्हणजे ई, एफ आणि जी हे असलंच पाहिजे. आता डी आणि बीमध्ये आपण बघूयात. अध्ययन अध्यापन पद्धती, डी नंबरचं ऑप्शन. आणि बी नंबरचं ऑप्शन येतं शिक्षण आणि जीवन यांचा संबंध. तर बघा बी हे जास्त सोयीस्कर वाटतं. रिलेशन बिटवीन एज्युकेशन आणि लाईफ, तर लाईफबद्दल जास्त त्यांनी चर्चा केलेली आहे दोघांनी पण, स्वामी विवेकानंद आणि रवींद्रनाथ टागोर यांनी. त्याच्यामुळे बी नंबरला आपण सोबत घेऊन जाणार आहे. म्हणजे आपण या प्रश्नामध्ये काय केलं, 50-50% ऑप्शन आणले आणि मग नंतर त्यातलं कोणतं अचूक आहे, त्याच्यातलं कोणतं सर्वात जवळचं उत्तर आहे ते देण्याचा आपण प्रयत्न केला. कारण असे प्रश्न तुम्ही कुठे अभ्यासात वाचलेले नसतात, हे कुठंच आपण वाचू शकत नाही. त्याच्यामुळे अशा प्रश्नांना तुम्हाला त्या पेपरच्या वेळेमध्येच तुम्हाला तिथे डील करावं लागणार आहे. मग त्यावेळेस तुमचं काय काम येणार तिथं, तुमचा केलेला अभ्यास, तुमचं लॉजिक, तुमची ट्रिक्स, ह्या सगळ्या तिथं तुम्हाला काम येणार आहे आणि तुम्ही घेतलेली रिस्क. पुढे मॅच द पेअर आपल्याला विचारलेलं आहे आणि सरळ सिंपल अधिनियम टाकलेले आहेत आणि त्यांचे वर्ष आपल्याला सांगायचे आहेत. फॅक्च्युअल प्रश्न आहे. याचं उत्तर जर बघितलं, केंद्रीय विद्यापीठ अधिनियम जो आहे 2009चा आहे. केंद्रीय शैक्षणिक संस्था प्रवेशात आरक्षण अधिनियम, हा अधिनियम 2006चा आहे. विद्यापीठ अनुदान आयोग आणि अधिनियम, आता बघा सीचं विधान सगळ्यांचं सीचं बरोबर येऊन जाईल. 1956 असणार त्याचं उत्तर, UGCच्या अधिनियम. आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक शिक्षण संस्था अधिनियम, याचं उत्तर असणार आहे 2004. म्हणजे सीचं जर एक बघितलं तर सीचं एक त्यांनी सगळीकडे देऊन टाकलेलं आहे. ठीक आहे. राष्ट्रीय अल्पसंख्याक शिक्षण संस्था अधिनियम तुम्हाला माहिती पाहिजे 2004. डीचं उत्तर असणार आहे 3. डीचं उत्तर 3 एकाच ठिकाणी बघा, एका ऑप्शनवरून तुम्ही उत्तर हे दिलेलं आहे. त्यानंतर डॉक्टर R.H. दवे यांच्या समितीने 1990मध्ये प्राथमिक स्तराकरिता डॅश विकसित केले. काय विकसित केलं आहे त्यांनी? पहिला ऑप्शन किमान अध्ययन क्षमतांचे तक्ते, गुणवत्ता कार्यक्रम, संपादन क्षमता आणि मूल्यमापन. त्याचं उत्तर असणार आहे 1 नंबर, चार्ट्स ऑफ मिनिमम लेवल ऑफ लर्निंग, हे त्यांनी डेव्हलप केलेलं होतं. त्यानंतर कोठारी कमिशननुसार गळती आणि स्थगनाची कोणती कारणे बरोबर आहेत, कशामुळे गळती होते हे कोठारी समितीने सांगितलेले. हजेरीमधील अनियमितता, वर्गातील जादांची गर्दी, अयोग्य अभ्यासक्रम आणि चुकीची परीक्षा पद्धती. त्यामध्ये जर बघितलं हजेरीतील अनियमितता हा त्यांनी कारण सांगितलेलं नव्हतं. त्यांनी कारण सांगितलं होतं वर्गातील जादाची गर्दी, ओव्हर क्राऊडेड क्लासेस, त्यामुळे गळती होते. अयोग्य अभ्यासक्रम असतो आणि चुकीची परीक्षा पद्धती असते, त्याच्यामुळे पण काय होत असतं, शाळेमध्ये गळती होत असते मुलांची. त्याच्यामुळे बी, सी आणि डी हे आपलं उत्तर असणार इथे. बी, सी बघा इथे कसं केलेलं आहे त्यांनी, बीच्या नंतर सी देण्याच्या ऐवजी डी दिलेलं आहे, मुद्दामून मुलांना कन्फ्यूज करण्यासाठी. तर आपलं उत्तर असणार इथे 2 नंबर. 97 नंबरचा प्रश्न बघायचा आपल्याला. आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, त्याला IIM असं म्हणतो. या बाबतीत खालील विधान विचारात घ्या आणि योग्य पर्याय सांगा. IIM रोहतक हे पंजाब राज्यात आहे. तर आपल्याला आधी माहिती काय पाहिजे, रोहतक हे पंजाब राज्यामध्ये येतं का? तर रोहतक हे पंजाब राज्यात येतं का? नाही येत. रोहतक येतं हरियाणामध्ये. ठीक आहे. याच्यावरून आपण सॉल्व केलं. आपल्याला भूगोल चांगला माहिती पाहिजे, याच्यासाठी रोहतक हे ठिकाण कुठे हे तुम्हाला माहिती पाहिजे. ए नंबर जर आपलं चुकलेलं असेल तर ए आणि बी हे सत्य म्हणता, इथंच चुकलं. सर्व विधानं सत्य म्हणतात, 4 नंबर पण गेला. आता आपण कशावर आलेलो आहे, आपल्या 50-50% आलेलो आहे. ठीक आहे. महाराष्ट्र IIM मुंबई येथे आहे. महाराष्ट्रामध्ये IIM आहे का? तर नाही आहे. तर बी नंबरचं पण विधान चुकलेलं आहे. नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क 2020 नुसार IIM अहमदाबाद ह्यास प्रथम गुणानुक्रम, आपल्याला माहिती आहे जे अहमदाबादचं IIM आहे ते जगामध्ये किंवा भारतामध्ये हे प्रसिद्ध आहे, ते अव्वल क्रमांकाचं इन्स्टिट्यूट आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट आपल्याला माहिती असते, त्याच्यामुळे सीला आपण बरोबर ठरवणार आहोत. आणि IIM लखनौची स्थापना 1986मध्ये करण्यात आली आणि NIRF 2020ची जी यादी आहे या क्रमवारीमध्ये तिला 3रं स्थान भेटलेलं आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे, फक्त सी विधान बरोबर आहे, कारण की असं दुसरं ऑप्शन नाही सी आणि डीला सोबत घेऊन जाण्यासारखं. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार इथे 1 नंबर.
ठीक आहे. आपण कशा पद्धतीने स्किप करतो आहे, कशा पद्धतीने एलिमिनेट करतो आहे, कशा पद्धतीने ट्रिक लावतो आहे ते तुम्ही बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. कारण की प्रत्येक प्रश्नांचं उत्तर हे तुम्हाला माहितीच असणार असं होऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला असे लॉजिक लावावंच लागणार आहेत, तरच तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्क घेता येतील. विकास प्रक्रियेच्या मुख्य प्रवाहात लिंग दृष्टिकोन आणणे हे डॅशचे उद्दिष्ट आहेत. म्हणजेच जेंडर पर्स्पेक्टिव्ह आणण्याचे उद्दिष्ट हे खालीलपैकी कशाचं आहे? राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986चं स्त्री सबलीकरण राष्ट्रीय धोरण. बघा नावातच आहे स्त्री सबलीकरण आणि वर काय सांगितलेलं लिंग दृष्टिकोन, म्हणजे 2 नंबर आपली इथं उत्तर असणार आहे आपल्या लॉजिकनुसार. पुढे योग्य जोड्या लावायच्या आहेत. भारतातील बालिकांसाठी योजना दिलेल्या आहेत एका साईडला आणि राज्य शासन दिलेले की ते कोणत्या राज्य शासनाच्या त्या योजना आहेत. जसं आपण लाडली बहीण बघितलं मध्य प्रदेशची योजना आहे, तशा पद्धतीने हा प्रश्न विचारलेला आहे. लाडली लक्ष्मी योजना ही योजना आहे मध्य प्रदेशची. मुख्यमंत्री लाडली योजना उत्तर प्रदेशची योजना आहे. फक्त लाडली अशा नावाची जी योजना आहे ती दिल्लीची आहे, दिल्ली आणि हरियाणाची. आणि किशोरी शक्ती योजना ही ओडिसाची आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार इथे 2 नंबर. आता शेवटचा प्रश्न आहे. तांत्रिक स्थानबद्ध प्रशिक्षण कार्यक्रमाखाली सहकार्याच्या निवेदन पत्रकावर 17 ऑक्टोबर 2017ला स्वाक्षऱ्या डॅशसाठी झाल्या. 100 नंबरचा प्रश्न आहे. कशासाठी स्वाक्षर झालं त्या बघूयात. कशाच्या अंतर्गत? टेक्निकल इंटर्न ट्रेनिंग प्रोग्रामच्या अंतर्गत. पहिलं, भारत आणि जपानच्या कौशल्य विकास क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्यात महत्त्वपूर्ण वाढ करण्यासाठी, उद्योजकता विकसित करण्यासाठी, राष्ट्रीय एकात्मता विकसित करण्यासाठी आणि मानवी संसाधन विकास. आता हे एकात्मता आणि उद्योजकता हे 2 गोष्टी याच्यामध्ये येणार नाही, पण मानवी संसाधन विकसित करू शकतं कारण की तांत्रिक प्रशिक्षण आहे. प्रशिक्षण आलं की मानवी संसाधन विकसित म्हणजे मानवी संसाधन त्याच्यामध्ये येणार आहे. आणि हे जे आहे जपानच्या कौशल्य विकास क्षेत्रातील तिथे कौशल्य शब्द आहे, त्याच्यामुळे पण आपण याला सोबत घेऊन जाणार आहोत. ए आणि डी हे आपलं इथं उत्तर असणार आहे. 1 नंबर आपलं इथं उत्तर असणार आहे. तर बघा मित्रांनो, या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जास्त एक्सप्लेनेशन घेतलेलं नाही आहे आणि एक्सप्लेनेशन कमी घेण्यामागं एक कारण आहे आपलं. कारण की आपण जे आता मागचे व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी तुम्हाला प्रूफ दिलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण एक्सप्लेनेशन जास्त पद्धतीने घेतलेले आहेत. पण ह्या व्हिडिओमध्ये आपण मुद्दामून एक्सप्लेनेशन कमी घेतलं. का बरं? कारण की तुम्हाला पण आयडिया आली पाहिजे की जर अशा पेपरमध्ये जर असे प्रश्न आले आणि त्या प्रश्नांमध्ये जर तुम्हाला काहीच लॉजिक लागत नसेल आणि तुम्हाला काही समजतच नसेल की कशा पद्धतीने अटेम्प्ट करायचं किंवा तुमच्या अभ्यासाचा हा तो भाग नसेल, तेव्हा तुम्ही कशा पद्धतीने ते टॅकल करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही त्या प्रश्नांना एलिमिनेशन मेथड करून 50-50% आणलं पाहिजे. मग 50-50% आणल्याच्यानंतर पण जे सर्वात अचूक जे ऑप्शन असणार ते तुम्ही निवडलं पाहिजे. मग ते वाचतानाच काही कीवर्ड असतात, त्याला तुम्ही फाइंड आउट केलं पाहिजे, त्याला राऊंड वगैरे केलं पाहिजे आणि मग तशा पद्धतीने ते प्रश्न टॅकल केले पाहिजे. कारण की प्रत्येक प्रश्न हा तुमच्या अभ्यासातला किंवा तुम्ही वाचलेला असणारच असा नसणार आहे. समजा 100 प्रश्न आहेत, या 100 प्रश्नांपैकी 20 प्रश्न किंवा 15 प्रश्न हे असे असणार आहेत की ते आउट ऑफ द सिलेबस किंवा खूप डिफिकल्ट असणार आहे, त्याचं उत्तर तुम्हाला येतच नसणार आहे. त्यामुळे अशा प्रश्नांना अशा पद्धतीने तुम्ही टॅकल केलं पाहिजे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.